आपलं हार्ट, आपलं माइंड हे चांगलं काम करत असतं, पॉझिटिव्ह दिशेने काम करत असतं। जर ईडी किंवा नपुंसकता झाली असेल तर घरच्या घरी तुम्ही प्रॉपरली डायग्नोसिस करू शकता। जेव्हा तुम्ही समागम करायला जाता किंवा बेडरूममध्ये जाता आणि तुम्ही परफॉर्मन्स प्रॉपरली देत नसाल आणि तुम्हाला म्हणजे वाटत असेल की आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेलं आहे, आपण सुप्त अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये काही विचार पण नसतात किंवा अँझायटी डिप्रेशन नसतं आणि आपण बळजबरीनं करायचा प्रयत्न करतो आहे, तर अशा वेळेला तुम्हाला बेडरूममध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं। आणि अशा वेळेला तुम्हाला नमस्कार मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला मी ईडी म्हणतो, जर ईडी किंवा नपुंसकता झाली असेल तर घरच्या घरी तुम्ही प्रॉपरली डायग्नोसिस करू शकता। त्याच्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारे एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, माझा मार्गदर्शन करण्याचा एकच उद्देश असतो की जितकं चांगलं प्रॉपर सायंटिफिक नॉलेज तुम्ही माझ्याकडून घ्याल तितकं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं आणि मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं। की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे 2 व्हिडिओ काही ना काही तुम्हाला बेनिफिट किंवा नॉलेज देत राहतील। तर जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा, तुमच्या मित्रांना म्हणा किंवा तुमच्या जवळच्या लोकांना म्हणा, नक्कीच माझ्या व्हिडिओचा बेनिफिट होऊ शकतो। तर मित्रांनो, आजचं जे आपलं एक विषय आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे तुम्ही घरच्या घरी तुम्ही डायग्नोसिस करू शकता। आता कसं, जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असेल, जेव्हा तुम्ही समागम करायला जाता किंवा बेडरूममध्ये जाता आणि तुम्ही परफॉर्मन्स प्रॉपरली देत नसाल आणि तुम्हाला म्हणजे वाटत असेल की आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालेलं आहे, पण तुम्हाला ऑब्झर्व काय करायचं आहे की तुम्हाला रोज सकाळी इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ईडी म्हणजे सकाळी तुम्हाला मॉर्निंग वूड म्हणजे ज्याला म्हणतो आपण मॉर्निंग इरेक्शन, हे तुम्हाला प्रॉपर येत आहे का नाही। कारण की 5 ते 6च्या दरम्यान आपली हार्मोनल लेवल पीक असते, आपण सुप्त अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये काही विचार पण नसतात किंवा अँझायटी डिप्रेशन नसतं आणि त्याच्यामुळं आपलं ब्लड फ्लो, आपल्या रक्तवाहिन्या, आपलं हार्ट, आपलं माइंड हे चांगलं काम करत असतं, पॉझिटिव्ह दिशेने काम करत असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येतं। जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येत नसेल आणि तेव्हा तुम्हाला बेडरूममध्ये पण इरेक्शन येत नसेल तर ते आपण ईडीचं डायग्नोसिस करू शकतो। पण तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येत आहे म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये येत आहे आणि जेव्हा तुम्ही समागमाला जाता किंवा बेडरूममध्ये जाता तेव्हा तुम्हाला इरेक्शन येत नाही, याचा अर्थ काय होतो की हा सायकोलॉजिकलमध्ये मोडतो। कारण की सकाळी इरेक्शन येतं आणि कर्तव्याचं इरेक्शन येत नाही, याचं मेन कारण जे असतं की आपल्या पार्टनरबद्दल अट्रॅक्शन कमी झालं असेल किंवा आपल्या पार्टनरकडून बरोबर साथ मिळत नसेल किंवा आपण जे करतो आहे फोरप्ले करतो आहे तो प्रॉपर करत नसणार किंवा आपल्याला जितकं एक्साइटमेंट पाहिजे तेव्हा मिळत नाही आहे किंवा आपण जेव्हा बेडरूममध्ये जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत, काहीतरी अँझायटी आलेलं आहे, काहीतरी डिप्रेशन आलेलं आहे आणि आपण बळजबरीनं करायचा प्रयत्न करतो आहे, तर अशा वेळेला तुम्हाला बेडरूममध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं। आणि अशा वेळेला तुम्हाला औषधाची गरज नसून तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंगची गरज असते। कारण की जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली काउन्सिलिंग करून घेत नाही आणि प्रॉपर ही जी प्रक्रिया आहे ती प्रॉपर वेनं तुम्ही जर परफॉर्म केली नाही तर डेफिनेटली तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं किंवा आलेलं इरेक्शन इन्सर्ट करताना कमी होऊ शकतं। तर मित्रांनो, हे डायग्नोस करणं हे तुमच्या हातामध्ये आहे, खूप इझी आहे। फक्त आपल्याला मॉर्निंग वूडकडे लक्ष द्यायचं आहे। ज्या लोकांना मॉर्निंग वूड चांगलं येतं तर त्या लोकांनी समजून जायचं की त्यांचं हार्ट पण स्ट्रॉंग आहे, त्यांचं माइंड पण स्टेबल आहे, त्यांचं ब्लड वेसल्स पण चांगले आणि क्लीन आणि नीट आहेत, म्हणजे कुठे प्लाग नाही किंवा अडथळे नाही, हे नक्कीच समजून जायचं। कारण की फक्त एक मॉर्निंग वूड हे पण एक म्हणजे तुम्हाला सांगतो हार्ट अटॅक येणार आहे का नाही येणार आहे आपण समजू शकतो। कारण ज्या लोकांना मॉर्निंग वूड येत नाही त्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं। कारण की याचा अर्थ असं होऊन जातं की तुमचं हार्ट कुठेतरी कम्प्रोमाइज करत आहे, वीक झालेलं आहे। तर नक्कीच जर मॉर्निंग वूड येत नसतील तर तुम्ही सेक्सॉलॉजीची तर नक्कीच तुम्ही भेट घ्या आणि जर भेटल्यानंतर त्यांना पूर्ण कल्पना द्या आणि त्यानंतर तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडून पण तुमची कार्डियाक हेल्थ तपासणं पण अत्यंत गरजेचं असतं। तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, खरोखर तुम्हाला हे माहिती नसतात आणि त्याच्यामुळं काय होतं की इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रश्न आपण जर रील बघून किंवा व्हिडिओ बघून आणि घरच्या घरी
इझिली औषध म्हणजे जे सोपं ऑप्शन आहे ते ऑप्शन आपण ॲक्सेप्ट करतो आणि तसं आपण करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे जे आपले ओरिजिनल प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होत नाहीत आणि त्याच्यामुळे आपली समस्या केव्हा केव्हा छोटीशी समस्या मोठी आणि गंभीर पण होऊ शकते. तर मित्रांनो लक्ष ठेवा, ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येतं त्यांचं सिस्टम चांगलं आहे, त्यांचं म्हणजे पूर्ण बॉडी चांगली असं समजून जायचं. आणि जर बेडरूममध्ये इरेक्शन येत नसेल तर ते सायकोलॉजिकल असतं आणि त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा.